हाय नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. येणारे 88 पोर्टल तुमच्यासाठी कोणते बदल घेऊन येत आहे? कन्या राशीसाठी कोणते बदल घेऊन येत आहे? एनर्जी मॅच होण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव 1111 पोर्टल हे कमेंट करा, कारण येणारी हे जे एनर्जी आहे तुम्हाला मॅच होऊन जाईल. पॉझिटिव्ह गोष्टी काय असतील परमेश्वराने जे तुमच्यापर्यंत पाठवलेलं आहे ते तुम्हाला मॅच होऊन जाईल. ज्या गोष्टी घडणार नाहीत त्यासुद्धा पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला परमेश्वर तुमच्या आयुष्यात घेऊन येतील. पॉझिटिव्ह वेमध्ये राहा. व्हिडिओ बघताना पॉझिटिव्ह एनर्जी असणं खूप गरजेचं आहे. एनर्जीला कनेक्ट होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कार्ड स्वतः आलेली आहेत. आपण कार्ड घेऊयात. 6 ऑफ सोर्ड्स, द टावर. कशाचं टावर आहे आता? कन्या राशीसाठी टावर कशासाठी आहे? कशासाठी आहे? परमेश्वरा श्री स्वामी समर्थ महाराज कशासाठी आहे? चला आपण बघूया. द फूल. बरोबर एनर्जी आली. टावर येऊन गेलेला आहे तुमच्या आयुष्यात. 7 नंबरचं कार्ड आहे. 7 नंबरचं कार्ड आहे. 7 नंबरचं चंद्राचा दक्षिणेकडचा भाग, म्हणजे तुमच्या आयुष्यात दक्षिणेच्या साईडला किंवा दक्षिण दिशेला जरी तुम्ही कोणतं कार्य करत असेल किंवा दक्षिण दिशेला कोणता व्यक्ती असेल, त्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे किंवा त्या दिशेपासून कोणत्याही गोष्टी असतील किंवा त्या गोष्टी म्हणजे जॉब वगैरे तुम्ही त्या दिशेला दक्षिण दिशेला जर करत असाल. केतूचा त्रास आहे हा. केतूचा त्रास असल्यामुळे तुम्हाला हा टावर मोमेंट तुमच्या आयुष्यात आलेला आहे. केतूचा त्रास आहे तुम्हाला. केतू ह्या ग्रहामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. 7 नंबरचं कार्ड आहे. ह्या 7 नंबरच्या कार्डानंतर टावर येऊन गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन बिगिनिंग चालू होणार आहे. नवीन संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. तुम्ही एकदम फ्रीमध्ये राहणार आहेत का? तर टावर येऊन गेलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त आहात. काय होईल किंवा नाही याचा कधीच तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला मनापासून एकदम खात्रीनं माहीत आहे की आता सगळा अनुभव आहे तुम्हाला. सगळ्या परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून तुम्ही बाहेर आलेला आहात. आता तुम्हाला सगळ्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर आलेला आहात आणि तुम्हाला स्वतः मनाला माहीत आहे की मी कसाही जरी गेलो तरी मी यातून आता खाली पडू शकत नाही. कारण आयुष्यात संकट येणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण ते संकट आलं की आपल्याला काही गोष्टी अनुभवायला तर नक्कीच मिळतात. की ह्या संकटामुळे आपण खूप काही शिकून जातो. भले नाही काही मिळू दे, पण संकट ज्या वेळेला येतं त्यावेळेला भल्याभल्यांचे चेहरे आपल्याला दाखवून जातात की कोण कसं, कोण किती चांगलं. दक्षिण दिशेलाच हे काहीतरी विपरीत तुमच्या आयुष्यात घडून गेलेलं आहे. त्यामुळे हा द फूल म्हणजे चांगली एनर्जी आता तुमच्या आयुष्यात पीक होणार आहे या येणाऱ्या 88 पोर्टल नंतर. एनर्जी खूपच तुमची तीव्र आहे. हे बघा, सगळे कार्ड त्यातलीच आहेत. बॉटममध्ये सुद्धा तेच आहे. टावर मोमेंट येऊन गेलं. जसं मी आत्ता तुम्हाला ह्या 2 कार्डावरूनच सगळं सांगितलं, तसं सगळे तुमचे चांगले सगळे सगळी एनर्जी तुमची खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात आणि 88 पोर्टल नंतर भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात राहणार आहे. किंग ऑफ सोर्ड्स. टावर मुवमेंट. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येऊन गेलं किंवा एखादी वाईट वेळ येऊन गेल्यानंतरच माणसाला समजतं की आपण काय केलं आहे किंवा काय झालं आपल्या आयुष्यात. चला रीडिंगला सुरुवात करूया. तुमच्या आयुष्यात द वर्ल्ड म्हणजे
वर्ल्ड म्हणजे ह्या कुणालाही न घाबरणारा व्यक्ती. वर्ल्ड म्हणजे कुणालाही न घाबरणारा व्यक्ती. जरी संकट आले तर तुम्ही न डगमगणारे व्यक्ती. तुमच्या आयुष्यात सक्सेस, पॉझिटिव्हिटी, एक जस्टिस तुम्हाला मिळतो ना, एक राजासारखं कनेक्शन. हे संकट आहेत. ह्या संकटांना तुम्ही बिलकुल घाबरत नाही, कारण तुमच्याकडे एनर्जी आहे, ती बुद्धी आहे या सगळ्यातून सिच्युएशनमधून बाहेर येण्याची. तुम्हाला आता कशाचंच भय नाही, कशाचंच भीती नाही आहे, कोणतीच भीती नाही आहे तुम्हाला. तुम्ही बिनधास्त आहात. तुमच्या आयुष्यात आता स्ट्रगल करण्याची गरज नाही आहे. जे पैशासाठी किंवा फायनान्शियली कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला स्ट्रगल करायला लागत होता ते आता पॉझिटिव्ह एनर्जी, एकदम स्ट्रॉंग एनर्जी आहे तुमची. फॅमिलीसाठी काही त्रास असेल किंवा काही असेल, कोणाचे लग्न कार्य जमत नसतील, ते सुद्धा या 88 पोर्टलनंतर सक्सेस होण्याचे खूप चान्सेस आहेत. आणि सेलिब्रेशन होणार आहे तुमच्या आयुष्यात. खूप मोठ्या मोठ्या गोष्टींचे सेलिब्रेशन तुम्ही करणार आहात. पॉझिटिव्ह एनर्जी आहे पूर्ण. सगळी कार्ड द वर्ल्ड म्हणजे सगळं तुमच्यापर्यंत आहे. गुरुची साथ आहे तुम्हाला. गुरुची साथ असल्यामुळे तुम्हाला हे कार्ड तुमच्यापर्यंत आलेलं आहे. द वर्ल्ड साक्षात परमेश्वराने तुमचं हे दुःख बघितलेलं आहे, तुमच्या वेदना बघितलेल्या आहेत, तुमचा त्रास बघितलेला आहे. आणि त्रास बघून तुम्हाला परमेश्वराने स्वतः तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला जे हवं आहे ते साक्षात परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्यापर्यंत पाठवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला भीती कोणत्याही गोष्टीची न बाळगता जे येणारा काळ आहे ते तुम्ही एन्जॉय करा, मस्त राहा. जी एनर्जी आहे तुमची ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खूप छान एनर्जी आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की ज्या आराध्य देवतेला तुम्ही मानत असाल त्या आराध्य देवतेचं नाव नक्की सांगायला विसरू नका, कारण तुम्हाला साक्षात देवाची साथ आहे. त्यामुळे त्या देवाचं तुम्ही कमेंटमध्ये नाव घ्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.